भोंदूबाबा अशोक खरात याच्या कारनाम्यांमुळे महाराष्ट्र हादरलेला असताना मंत्री नरहरी झिरवाळ यांचा देखील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। त्यामुळे आता त्यांनी नैतिकतेमधून राजीनामा द्यावा अशी मागणी सध्या विरोधक आणि मित्रपक्षांकडून होऊ लागली आहे। नेमकं काय घडतंय बघूया। अंगावर नेहमी पांढरा शुभ्र सदरा, डोळ्यावर सोनेरी काड्यांचा चष्मा आणि डोक्यावर गांधी टोपी। नरहरी झिरवाळांनी एवढं साधं व्यक्तिमत्व महाराष्ट्राच्या सध्याच्या कॅबिनेटमध्ये कदाचितच कुणाचं असेल। मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या आक्षेपार्ह व्हिडिओमुळे झिरवाळ वादाच्या गर्तेत सापडले। हा व्हिडिओ प्ले करताना फक्त विरोधकांनीच नव्हे तर सत्तेतल्या चेहऱ्यांनी देखील झिरवाळांच्या राजीनाम्याच्या मागणीचं बटन दाबलंय। नैतिकता के आधार पे इस्तीफा देना चाहिए, क्योंकि जो ये सच है तो वो सच साबित होगा इन अ कोर्ट ऑफ लॉ। लेकिन जो आपको इंट्रोस्पेक्ट करना है तो इंट्रोस्पेक्शन यही कहता है कि जब ऐसा खुलासा होता है तो आपकी नैतिक जिम्मेदारी बनती है कि आपको इस्तीफा देना चाहिए। खरातचं प्रकरण राज्यभर गाजत असतानाच मंत्री झिरवाळांबाबतचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे विरोधकांनी मंत्र्यांच्या नैतिकतेचं पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केली आहे। मंत्र्यांनी अशा प्रकारचे अश्लील अनैतिक वर्तन करणं संतापजनक आणि निषेधार्ह आहे। जनतेच्या विश्वासावर निवडून आलेल्या मंत्र्याने किमान नैतिकतेची चौकट तरी पाळावी। नरहरी झिरवाळ यांनी साधेपणाचा आव आणण्याचा प्रयत्न करू नये। भोळ्या चेहऱ्यामागे खूप काही दडलेलं असं दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी कोणताही विलंब न करता झिरवाळ यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवावा असं विरोधकांनी म्हटलंय। नरहरी झिरवाळ यांनी मला फोनवर दूरध्वनीवर संपर्क करून असं सांगितलेलं आहे की हा जो व्हिडिओ आहे तो 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीनं तयार केलेला व्हिडिओ आहे आणि त्यामुळे याची चौकशी झाली पाहिजे। मी त्यांना ॲडवाईस केलेलं आहे की त्यांनी तात्काळ त्या संदर्भात एक कंप्लेंट दाखल करावी। या व्हिडिओची शहानिशा ही करण्यात येईल आणि एकूणच जी काही इमर्जिंग परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर त्याची सत्यता काय आहे ती पडताळून या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार आणि आम्ही मिळून योग्य निर्णय करू। राष्ट्रवादीनेही नरहरी झिरवाळ यांना अभय दिल्याची चर्चा आहे। आरोप झाले की राजीनामा घ्यावा हे काही बरोबर नाही असं पक्षातील वरिष्ठ नेत्यांचं मत असल्याची सूत्रांची माहिती आहे। या आधी देखील राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता। राष्ट्रवादीने तुर्तास तरी झिरवाळ यांच्यावर कारवाई न करण्याची भूमिका घेतली असली तरी तपासानंतर व्हायरल व्हिडिओबाबतचं सत्य जे समोर येईलच त्यावर झिरवाळ यांच्या मंत्रिपदाच्या खुर्चीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। जर व्हिडिओ मॉर्फ केलेला असेल तर हे कारस्थान रचणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी। मात्र हा व्हिडिओ व्हायरल करून झिरवाळ यांना बदनामीच्या दलदलीत ढकलण्यामागे कुणाचं राजकीय हित दडलेलं असू शकतं? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।